नमस्कार मित्रांनो, आपला मॅथ्स प्लस यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे. प्रश्न बघा काय दिलेला आहे ते ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. अंडर रूट म्हणजे करणीमध्ये दिलेलं आहे. करणीमध्ये दिलेलं आहे. करणीमध्ये 128 त्याचा घात r/7 म्हणजे करणीला इथं पण r आहे, इथं पण r आहे बघा. मग या पद्धतीमध्ये कसं गणित सोडवायचं माहिती आहे का? येते बघा, तुम्हाला सांगतो. ह्याला आहे तसं लिहून घ्यायचं पटकन. 128 याला आपण कसं लिहू शकतो बघा. 149 आपण कसं लिहू शकतो ॲक्च्युली इथं काय नाही म्हटलं तर 2 असतो 2. मग ह्याच्या हिशोबाने तर आर दिलेलं आहे, मग आपण या रीतीने पण लिहू शकतो. हे हे असं म्हटलं तर वर्गमूळ म्हणजे करणीमध्ये असं लिहितो. मग अशाच रीतीने असं 64 असं हे करत असेल तर आपल्याला माहिती आहे हा घनमूळ हा वर्गमूळ. त्याच हिशोबाने हा आरचं मूळ काढायचं. आरचं मूळ आपल्याला काढायचं म्हणजे त्याने ऑलरेडी दिलेलं आहे. म्हणजे आपण ह्याला कशा पद्धतीने लिहू शकतो हे बघा. r/7 आहे तसं गुणले 1/r. ह्याला 1/r मध्ये लिहिलो. ह्याचा गुणाकार करतो. हा आर ह्याला कापतो, फक्त राहतो कसं, फक्त ह्याच्यामध्ये येत नाही. ह्याला आता 128 पुन्हा एकदा सांगतो. ह्याला r/7 हा हिस्सा अजून 1/r. आर कॅन्सल होतो, पुढं राहतो फक्त 128 7. हा 128चा 7चा मूळ घनमूळ काढायचा नाही, 107चा मूळ काढायचा आहे. 7चा मूळ मग आपल्याला कसं करता येतो, आपल्याला ह्या ऑप्शनमध्ये बघायचं कुठलं तर हे 128 बघा. ह्याचं 464 हे 4चं घनमूळ काय आहे? 4चं घनमूळ 64 आहे. मग आणखीन घेतला तर 128च्या पुढे जातो, पण हा येत नाही. मग हा पण येत नाही कारण एकच आहे. मग कुठल्याही संख्येला एकचा घनमूळ एकच असतो. मग आपण हे चेक करा, हे 2च चेक करायचं आहे. मग आपण 2 चेक करू. हे 2चा घनमूळ आपल्याला माहिती आहे 8. ह्याला राहिले किती? आणखी 2 वेळा पूर्ण बघा. 1 2 3 16 16 ने 32. असं केलं तर पण येत आहे बघा. 7 वेळा लिहून घ्यायचं आपण. 7 वेळा 7 वेळा लिहून घ्यायचं. 7 वेळा लिहून तर 4 वेळा झाला 5, हा 6, हा 7. हेपर्यंत आपल्याला माहिती आहे. हा घनमूळ होतो 8. इथपर्यंत 8 होतो. मग ह्याच्या पुढं 8 2 16 16 2 32 32 2 64 64 2 128. म्हणजे 2 हे आपले उत्तर बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर आहे. म्हणजे 128चा 7वा मूळ म्हणजे 107चा घनमूळ कसं आहे तसं 7वा, तसं 2चा 7 128 आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे बरोबर आहे. येते बघा. ह्याच प्रकारे आणखीन एक प्रश्न आहे. हा तुम्हाला होमवर्क असेल म्हणजे हे एक ट्राय करून बघा आन्सर कुठला आहे. हा आन्सर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणखी नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. तर येथे काय दिले तर येथे बघा, इथे आपल्याला दिलेले आहेत. हे पण यावर्षी पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. हे बघा इथे काय आपल्याला माहिती आहे कुठलं बेजिक राशीमधले 2 सूत्र ए अधिक बी चा वर्ग. ह्याला आपण कसं लिहू शकतो? एचा वर्ग अधिक बीचा वर्ग वजा 2ab. आपल्याला फक्त इथं संख्या ठेवायच्या आहेत. मग त्याने काय विचारले तर ह्याचं उत्तर काय होईल? मग आता आपण काय करतो, हे पण माहिती आहे आपल्याला ए वजा बीचा वर्ग हे आहे तसं ह्याला येतो बीचा वर्ग. हे अधिक येतो, हा वजा येतो, हे 2ab. मग इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे फक्त ह्याचं भागाकार करायचा आहे. भागाकार इथे फक्त भागाकार दिलेले आहे. पण आपल्याला इथे काय करायचं आहे, फक्त ए अधिक बी आपण वर्गाचा काढायचं नाही. ए अधिक बी म्हणलं तर हा वर्ग जातो, ह्याच्यामध्ये करणी चिन्ह येतो. म्हणून आता मग ए अधिक बी वजा वर्ग जातो, येथे वर्गमूळचा चिन्ह येतो. इथं आहे मी फक्त ते ठेवत आहे. आपण डायरेक्ट संख्या पण ठेवू शकतो. आता डायरेक्ट संख्याच ठेवून आता बघू. ह्याला सेपरेट द्यायचं, एचा अधिक बी वर्ग 2ab. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, फक्त पटापट हे अधिक बीचा वर्ग दिलेलं आहे 117 वजा अधिक आहे 2ab. ह्याला एबीचं गुणाकार तर आपल्याला 54 दिलेला आहे, त्याचा डबल म्हणजे 2 आहे ना, 2ab 108 येतो. 108 भागिले मग इथं 117 हे करणीमध्ये द्यायचं आहे. 117 हे 117 आहे ऑलरेडी, हे वजा 108 वजा 108 आला. आता फक्त बघा ह्याच दोघांचा बेरीज 225 येथे ह्याचा वजाबाकी 9 येतो. म्हणून ह्याचा 225चा वर्गमूळ काय 15, ह्याचा वर्गमूळ 3 3 1 3 3 5 15. म्हणून ऑप्शन क्रमांक ए हे 3 5 15 ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर आहे. आणखीन ह्याच प्रकारचं तुम्हाला गणित तुम्हाला पुढच्या स्क्रीनवर मिळेल. तो आन्सर आपण कमेंट करून मला नक्की कळवा.
आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आणखी सबस्क्राईब करा. ह्याच हिशोबाने आपण पुढं नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत जाईल. आणि तुम्हाला एक स्पेशल टाईप ऑफ आयडिया तुम्हाला बिल्ड होईल. एका सूत्राच्या हिशोबाने तुम्ही सोडवलं तर तुम्हाला इझी होईल. धन्यवाद.